नमस्कार पशुपालक बंधूंनो, मिल्किंग मशीन वापरताना बऱ्याच जणांना काही समस्या येतात. तसेच मिल्किंग मशीनची स्वच्छता कशी करावी हे माहिती नसतं. तर आज आपण मिल्किंग मशीनची स्वच्छता कशी घेतली पाहिजे आणि मिल्किंग मशीनची काळजी कशा पद्धतीनं घेतली पाहिजे ते आपण पाहणार आहोत. मिल्किंग मशीन वापरताना सध्या ह्या समस्या दिसतात. ऑइल न टाकल्यास पंप जाम होणे किंवा प्रेशर कमी होणे, व्हॅक्यूम टँक साफ न केल्यास पंप पट्ट्या खराब होणे व पंप जाम होणे, तसेच लायनर कडक झाल्यामुळे काचेच्या समस्या, आजार निर्माण होतात. सडाला जखमा होणे, सड लाल होणे अशा समस्या निर्माण होतात. व्हॅक्यूम कमी असल्यास धार काढण्यास वेळ लागतो. आता आपण मिल्किंग मशीनची कोणती काळजी घ्यायची हे पाहूयात. ऑइल दर 15 दिवसांनी एकदा चेक करणे, व्हॅक्यूम टँक दर 8 दिवसाला चेक करणे, मिल्किंग लायनर दर 6 महिन्याला बदलणे, मिल्किंग मशीन व्होल्टेज 250 ते 180 इतके असावे, व्हॅक्यूम मीटर 350 ते 340च्या दरम्यान असावे. आता महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे स्वच्छता. मिल्किंग मशीनची स्वच्छता कशा पद्धतीने करावी? रोज गरम पाण्याने व्यवस्थित साफ करावी. आठवड्यातून किमान 2 वेळा गरम पाणी व सेंथॉल GC या साह्याने व्यवस्थित साफ करावी. 20 लिटर गरम पाणी आणि 5 मिली सेंथॉल GCचं प्रमाण असावं. मिल्किंग पाईप व मिल्किंग लायनर 8 दिवसातून 2 वेळा ब्रशच्या साह्याने साफ करावी. अशा पद्धतीनं आपल्या मिल्किंग मशीनची स्वच्छता आणि मिल्किंग मशीनची काळजी घ्या आणि आपल्या जनावरांचीही काळजी घ्या. गोविंद डेअरीकडून जनहितार्थ जारी.